मुंबई स्वप्नांची नगरी, जिथे जागेचा एक तुकडा मिळवण्यासाठी आयुष्य निघून जातं. तिथे एका बंगल्याची चर्चा संपूर्ण देशात रंगली आहे. जुहूच्या त्याच चंदेरी वाळूच्या साक्षीनं 1950 पासून उभा असलेला एक वारसा आता एका नव्या नावाचा झालाय. नाव आहे लीला बंगला. आज आपण अशा एका ठिकाणाबद्दल बोलणार आहोत जिथे समुद्राच्या लाटा केवळ ऐकू येत नाहीत, तर त्या घराच्या उंबरठ्याशी येऊन खेळतात. मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये सध्या एका नावाची चर्चा आहे आणि ते नाव म्हणजे लीला बंगला. आकडा ऐकून कुणाचेही डोळे विस्फारतील. नानावटी हॉस्पिटलच्या मालकांनी आपला ऐतिहासिक 6 BHK आर्ट डेको शैलीतील बंगला चक्क 221 कोटी रुपयांना विकलाय. खरेदीदार कोण? तर प्रसिद्ध महेश नोटनदास ज्वेलर्सची उपकंपनी नोटनदास रिअल्टी मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमधला हा या वर्षातील सर्वात मोठा बॉम्ब गोळा मानला जातोय. मित्रांनो, मुंबईत घर असणं हे स्वप्न असतं, पण जुहूच्या समुद्र किनाऱ्यावर 14,858 चौरस फुटांचा स्वतःचा प्लॉट असणं हे केवळ नशीबवंतांच्या वाट्याला येतं. हा केवळ सिमेंट कॉन्क्रीटचा ढिगारा नाही, तर हा आहे ग्रेड IIB हेरिटेज वारसा. 7 दशकांचा इतिहास आपल्या उराशी बाळगून उभी असलेली ही वास्तू तब्बल 221 कोटी रुपयांना विकली गेली आहे. आता विचार करा, तुमच्या घराच्या बाहेरील बागेत तुम्ही बसलात आणि समोर अथांग अरबी समुद्र पसरलेला आहे. हा बंगला म्हणजे केवळ एक इमारत नाही, तर त्या काळातील अभिजात अभिरुचीचं प्रतीक आहे. तळमजला अधिक 2 मजले अशी याची भक्कम रचना आहे. या बंगल्यात अशाच 5,000 स्क्वेअर फुटांची भव्य बाग आहे, जिथे सकाळचा चहा आणि समुद्राच्या लाटांची गाज एकत्र अनुभवता येते. आत शिरलात की 6 अवाढव्य मोठ्या आणि हवेशीर बेडरूम्स, पाहुण्यांच्या आदरातिथ्यासाठी 2 भव्य आलिशान लिव्हिंग रूम्स, एक प्रशस्त डायनिंग रूम जिथे कुटुंबाच्या 3 पिढ्या एकत्र जेवू शकतात, आणि एक पारंपरिक भव्य टेरेस जे घराला घरपण देतं. दुसऱ्या मजल्यावर असलेली विस्तीर्ण गच्ची हे या बंगल्याचं सर्वात मोठं वैभव आहे. इथून दिसणारा अरबी समुद्राचा पॅनोरॅमिक व्ह्यू शब्दांच्या पलीकडचा आहे. समुद्राकडे तोंड असलेल्या सी फेसिंग बाल्कनी, जिथून मावळत्या सूर्याचं दर्शन होतं. एकाच वेळी 4 आलिशान गाड्या उभ्या राहतील इतकी प्रशस्त पार्किंग जागा आणि कर्मचारी निवास मदतीसाठी असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र खोली. ही वास्तू आर्ट डेको शैलीची आहे, म्हणजे 1950च्या दशकातील तो राजेशाही थाट आजही या ठिकाणी जिवंत आहे. नानावटी हॉस्पिटलच्या मालकीच्या या घरात 3 पिढ्या एकत्र राहिल्या. आजच्या न्यूक्लिअर फॅमिलीच्या काळात हा बंगला एका संयुक्त कुटुंबाच्या प्रेमाची साक्ष देत उभा आहे. तुम्ही म्हणाल 221 कोटी खूप मोठी रक्कम आहे, पण रिअल इस्टेटच्या भाषेत बोलायचं झालं तर हा व्यवहार अतिशय स्मार्ट मानला जातोय. या बंगल्याच्या भिंतींना इतिहासाचा गंध आहे. हा बंगला ज्यांच्या नावावर आहे ते सर मणिलाल बालाभाई नानावटी हे साधेसुधे गृहस्थ नव्हते. 1936 ते 1941 या काळात जेव्हा भारत ब्रिटिशांच्या ताब्यात होता, तेव्हा त्यांनी RBIचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून काम पाहिलं होतं. गेल्या 70 वर्षांपासून नानावटी कुटुंबाच्या 3 पिढ्या या एकाच छताखाली राहिल्या. संयुक्त कुटुंबाच्या प्रेमाचं प्रतीक असलेला हा लीला बंगला आता कॉर्पोरेट जगताचा भाग झालाय. वरळीमध्ये उदय कोटक यांनी जेव्हा घर घेतलं होतं, तेव्हा त्याचा दर 2.89 लाख रुपये प्रति स्क्वेअर फूट इतका विक्रमी होता. त्या तुलनेत या लीला बंगल्याचा दर साधारण 2.60 लाख रुपये प्रति स्क्वेअर फूट भरतो. जरी हा दर कोटक यांच्या व्यवहारापेक्षा कमी असला, तरी जुहू सारख्या ठिकाणी सी फेसिंग आणि इंडिपेंडेंट बंगला मिळणं आजच्या तारखेला जवळपास इम्पॉसिबल आहे. हा बंगला आता नोटनदास रिअल्टीच्या ताब्यात जाणार आहे. जुन्या मालकांच्या आठवणी आणि नवा मालकाचं भविष्य या 2 टोकांवर हा लीला बंगला उभा आहे. मुंबईच्या सिमेंटच्या जंगलात असा एखादा ऐतिहासिक वारसा जेव्हा विकला जातो, तेव्हा केवळ जागा बदलत नाही, तर एका काळाचा अंत होऊन नव्या युगाची सुरुवात होते. हा व्यवहार सोपा नव्हता. जानेवारी 2026 मध्ये जेव्हा हा बंगला विक्रीला निघाला, तेव्हा मुंबईचे बडे बिल्डर्स आणि अब्जाधीश रांगेत उभे होते. प्रत्येकाला समुद्रासमोरची ही प्राईम प्रॉपर्टी हवी होती. अखेर आंतरराष्ट्रीय सल्लागार संस्था JLL इंडियानं मध्यस्थी केली आणि 22 एप्रिल 2026ला नोटनदास रिअल्टीनं 221 कोटींची बाजी मारली. आजच्या काळात जेव्हा मुंबईत उंच टॉवर्स उभे राहत आहेत, तिथे जमिनीला लागून असलेला, स्वतःची बाग असलेला आणि थेट समुद्राशी संवाद साधणारा हा लीला बंगला म्हणजे रिअल इस्टेटमधील एक हिरा आहे. मुंबई बदलते. जुन्या आठवणींची जागा आता नव्या टोलेजंग इमारती घेत आहेत, पण लीलासारखे बंगले मुंबईच्या त्या सुवर्ण काळाची आठवण करून देत राहतील, जेव्हा समुद्र खिडकीतून नाही तर घराच्या बागेतून दिसायचा. पुढील वेळी जेव्हा तुम्ही जुहूच्या बीचवर फिरायला जाल,
तेव्हा या पांढऱ्या शुभ्र लीला बंगल्याकडे नक्की पहा, कारण ही केवळ वास्तू नाही, ती मुंबईच्या श्रीमंतीचा एक चालता बोलता इतिहास आहे.